नमस्कार, होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तसंच त्याच्या शेजारी छोटंसं बेल बटन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज जरा माझी तब्येत डाऊनच होती आणि कार्पेट पण इतकं जास्त मला थंड लागत होतं पायाला की मला काही ते सहन होईना। त्यामुळे मग मी आज सॉक्स घालूनच दिवसभर हिंडत होते। आता मी सॉक्स चेंज केले कारण पाणी भरायचं होतं, मला पाणी आलं होतं तर मग त्यामध्ये सॉक्स भिजतील म्हणून मी सॉक्स काढले होते आणि आता परत स्वयंपाक करायला घ्यायचा आहे, त्याच्या आधी सॉक्स घालून घेतले। जर थंड असेल ना तर अजिबात सहन होत नाही आणि आज जरा तब्येत जास्तच डाऊन असल्यामुळे मला काही ते सहन होईना, त्याच्यामुळे मग मी सॉक्स घातले। त्यानंतर आम्ही आलो किचनमध्ये, तर मी चिनुल्याला घेऊन किचनमध्ये आले। चिनुल्या आला मला मदत करायला आज, आणि आज आम्ही बेत केला सोया बिर्याणीचा, म्हणजे सोयाबीनची बिर्याणी, आणि त्याचबरोबर चपात्या करणार आहे। भाजी काही करणार नाही आज, मी शॉर्टकटमध्येच स्वयंपाक। त्याचबरोबर चिनुल्याला पण आज आईस्क्रीम खायची होती, तर मग मी ह्यांना सांगितलं की आईस्क्रीम नका आणू, कारण आत्ताच आईस्क्रीमने छानशी सर्दी येऊन गेलेली आहे त्याला, त्यामुळे आईस्क्रीम नको। तर त्या जागी आईस्क्रीमच्या जागी तो श्रीखंडाला पण आईस्क्रीमच म्हणतो। तर म्हटलं आज मी काही भाजी करत नाही, मला पण इथे किचनमध्ये उभं राहावंसं वाटत नाही आहे, तर मग मी फक्त सोया बिर्याणी करते, चपात्या करते, श्रीखंड घेऊन या म्हटलं, म्हणजे मग भाजी करत नाही, शॉर्टकटमध्ये स्वयंपाक होऊन जाईल। तर त्यामुळे मग चिनुल्या आईस्क्रीमच समजतो असं श्रीखंड त्यांना आणायला सांगितलं, त्यामुळे आज केली भाजी मी स्किप। आणि आता सोया बिर्याणी पहिली घालून घेते शिजायला, तर त्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि लसूण बारीक बारीक असा चिरून घेतलेला आहे। तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये, हे आता मी कुकरला नाही लावणार आहे, डायरेक्ट कढईमध्ये। तर त्यामध्ये मी तमालपत्र घातलं तेलामध्ये, त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि लसूण या तिन्ही गोष्टी मी घातल्या, या छान अशा मस्त परतून घ्यायच्यात। टोमॅटोचा वास आला पाहिजे इतपत तो व्यवस्थित असा, जे म्हणतात ना गल जाना चाहिए, तसा तो व्यवस्थित परतून घ्यायचा। त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद घातली, थोडंसंच तिखट घातलं, कारण तिखट हल्ली खूप जास्त होत आहे माझ्याकडून, त्यामुळे थोडंसंच तिखट घातलं। त्यानंतर मी त्यामध्ये घातला बिर्याणी मसाला आणि मीठ, तर या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये घातला। तोपर्यंत चिनुल्याने इकडे सोयाबीन असे बारीक बारीक तुकडे करून घेतले त्याचे, आणि आता त्यामध्ये मी सोयाबीन घालून छान असं ते परतून घेतलं। वास एक नंबर येतोय आणि माझी ही सगळ्यात फेवरेट अशी रेसिपी आहे, मला खूप आवडते सोया बिर्याणी, मस्त लागते। तर श्रावण चालू आहे ना, बिर्याणी होऊ शकत नाही म्हणून सोया बिर्याणी। तर आता त्यामध्येच मी भात घातलेला आहे, म्हणजे तांदूळ घातला आणि पाणी घातलेलं आहे, गरजेनुसारच पाणी घालायचं, जास्त काही घातलं नाही आहे कारण बासमती तांदूळ आहे हा। आणि चिनुल्याने आणि मी टेस्ट पण घेतली की मीठ वगैरे बरोबर आहे का, आणि शिजायला ठेवलं। तर आता इकडे कढई मी घेतली ट्रान्सफर, सकाळीच भिजवून ठेवली होती। याचं कारण असं की यावेळेला जे दळून आणलेलं पीठ आहे ते इतकं बेकार दळून दिलं आहे की त्याने चपाती व्यवस्थित, त्यामुळे मी सकाळीच एक्स्ट्रा दळून मळून ठेवलेलं होतं आणि तेच आता वापरणार आहे मी। आणि एका अर्थाने मला ते बरं पण वाटलं की जरा काम पण वाचलं माझं, पटकन स्वयंपाक होऊ शकतो माझा। तर आता बघू आता भिजल्यानंतर कशी होते चपाती। होप सो की मला अपेक्षा आहे की चपाती व्यवस्थित व्हावी, पण लाटताना मला काही ते जाणवलं नाही, कारण अजिबातच चपाती व्यवस्थित होत नाही आहे। मुळात चपाती जशी फिरली पाहिजे अशी फिरवायची गरज पण नाही पडली पाहिजे, आपोआप चपाती पोलपाटावरती फिरते, पण तसं होतच नाही आहे आणि ती मध्येच चिकटते आणि तुटूनच येते हातात, उचलायचं झालं ना की तुटूनच येणार हातामध्ये। हे बघा, एकदम नाही का भाकरीचं पीठ असतं असं चपातीचं पीठ। चिनुल्याशी गप्पा गोष्टी करत करत मी चपात्या करायला घेतल्या। चिनुल्याला म्हटलं आज काही बाळा तू चपाती करू नको, कारण आपण पटकन इथलं आवरूयात आणि त्याच्यानंतर बाबा आले की जेवायला बसू। हे बघा, ही पण चपाती तुटलीच, ऑलमोस्ट तुटलीच, राहतच नाही आहे चपाती व्यवस्थित, लाटताच येत नाही आहे। आणि ज्या वेळेला असं काही होतं ना, माझा इतका मूड खराब होतो, कारण चपातीसारखी गोष्ट ही एकदम अशी मस्त गोलाकार छान झाली पाहिजे, लाटताना पण त्यामध्ये इंटरेस्ट आला पाहिजे लाटायला, नाहीतर असं काहीतरी झालं ना की सगळा इंटरेस्ट स्वयंपाकाचा निघूनच जातो। तर असो, आता इकडे बघा चिनुल्या कसा चपात्या खाली घेतोय काढून,
कारण त्याला मी म्हटलं ना की तू लाटू नको, तर मग ठीक आहे मम्मा, तव्यावरची चपाती मी खाली घेतो, असं चाललंय. असंच करत करत आम्ही स्वयंपाक करायला घेतला. मी इकडे हुंडे करून घेतले, म्हटलं थोडंसं पटकन होईल आणि जरा अल्लद हाताने किंवा अलगदच मला कामं करावी लागतात. पण खरंच आता माझा मूड इतका खराब झाला आहे ना चपातीमुळे, की चपाती व्यवस्थित मला लाटायलाच येईना. आणि एवढं आता पीठ दळून आणलेलं आहे, मला खरंच प्रश्न पडला आहे, नाहीतर मग मला त्यामध्ये मैदा आणून वगैरे मिक्स करावा लागेल. पण मैद्याची चपाती मला नको वाटते, त्याच्यामुळं मी मैदा टाळते चपातीच्या पिठामध्ये घालताना. पण आता मला काही ऑप्शन दिसत नाही आहे, तर मला असं वाटतं की तेच करावं लागणार आहे, तेव्हा कुठं ती एकसंध अशी येईल. कारण चपाती व्यवस्थित नसेल ना तर सगळा मूड खराब होतो. आता बघा, हा पाणी बघा कसा पितोय. तर थोडीशी मजा मस्ती करत करत आम्ही ह्या अशा चपात्या करायला घेतल्या. आता करतीये हळूहळू जसं जमतंय तसं. पण आता मला असं झालंय की इथून मी कधी बाजूला होते, आणि ही बघा उचलतानाच त्याचे 2 तुकडे झाले. तसं माझं अजून डोकं फिरलं. काय करणार, पण काही मी करूच शकत नाही. म्हणजे संध्याकाळच्या चपात्या व्यवस्थित व्हाव्या म्हणून मी कणिक सकाळीच भिजवून ठेवली, तरीसुद्धा त्यामध्ये काहीच फरक नाही पडलेला. जसं व्हायचं तसंच होतं आहे. त्यामुळे डोकं फिरतं अक्षरशः. तुम्ही ज्या वेळेला पीठ दळून आणता त्यावेळेला जर चपात्या अशा होत असतील तर तुम्ही काय करता मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. कारण आत्ता मी रिसेंटलीच दळून आणलेलं पीठ आहे, जवळजवळ 6-7 किलो पीठ आहे. आणि ते पीठ असंच मी टाकून नाही देऊ शकत, त्याचा वापर तर करणंच आहे. पण त्याच्या चपात्या पण व्यवस्थित मला लाटता येत नाही आहेत. तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की मी त्यामध्ये काय करू शकते जेणेकरून चपात्या व्यवस्थित होतील. तर कशा बशा आत्ता तर मी चपात्या करून घेतलेल्या आहेत, 5-6 चपात्या कशा तरी केल्या. भाजी तर स्किपच करणार आहे, पण विचार चालला आहे की भाजीच्या जागी काहीतरी करावं. तर काय करावं हे काही मला सुचेना. पण जर श्रीखंड फक्त नाही का गोड लागतं, मग नुसतं गोड गोड पण खाऊ वाटत नाही, काहीतरी तिखट असावं हा विचार तर माझा चाललेला आहे. आणि चिनुल्याचं मस्त नाचणं चाललेलं आहे. एवढं आहे की त्याच्यामुळे वेळ कसा जातो मला कळत नाही. इकडे बिर्याणी पण व्यवस्थित अशी शिजलेली आहे. अजून थोडीशी वाफवून देते तिला आणि त्याच्यानंतर मग गॅस मी बंद करेल. तर मीडियम फ्लेमवरतीच मी केलेली आहे बिर्याणी. आणि जर सोया बिर्याणी तुम्ही करणार असाल ना तर ती या पद्धतीने करा, किंवा डायरेक्ट तुम्ही कुकरला टाकली ना तरीसुद्धा चालेल. कुकरमध्ये अगदी 2 शिट्ट्यामध्ये शिजून निघते. चिनूचे बाबा आले तसे चिनू लगेच उतरला खाली. त्यानंतर इकडे बघा साहेब सरळ श्रीखंडाचा डबाच घेऊन बसलेत खायला, आईस्क्रीम म्हणून. आल्या आल्या बाबांकडून त्यांनी आईस्क्रीम म्हणजे श्रीखंडाचा डबा घेतला आणि आता डबा घेऊनच खायला बसलाय. त्यानंतर इकडे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. बघा किती सुंदर झालेली आहे बिर्याणी, मस्त तयार, कमीत कमी साहित्यामध्ये आणि 1 नंबर लागते अशी बिर्याणी. मस्त सुटसुटीत झालेली आहे. आणि भाजी नव्हती म्हणून मग त्याच्या जागी मी केले धिरडे. तर खूप दिवसातून आज धिरडे केलेत आणि श्रीखंड. या जेवायला.